ही सगळी मुलं भविष्य काळामध्ये आपल्या राज्यामधली उत्तम दर्जाची वक्ते म्हणून पुढे यावीत अशा शुभेच्छा देतो. कारण या सगळ्या मुलांनी मनापासून आपले विचार आपल्या समोर मांडले. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की राष्ट्रीय सेवा योजनेचं शिबिर यशस्वी होणं ही उभयपक्षी गरज आहे. म्हणजे गावाला पण कॅम्पची गरज आहे आणि कॅम्पला पण चांगल्या गावाची गरज आहे. म्हणजे गाव चांगलं असलं तर कॅम्प चांगला होतो आणि कॅम्प मधली मुलं चांगली असली तर ते पण होतं. तर समजा उद्या सरपंचाने असं केलं की एनएसएस मधल्या मुलांनी गावातली गटारं साफ केलीत म्हणून 6 महिन्यांनी त्यांनी जर प्राचार्यांना फोन केला की आमची गटारं परत तुंबलेली आहेत तेव्हा गावातली पोरं पाठवून द्या तुमची आमच्या गावात, तर हे चालणार नाही. म्हणजेच उभयपक्षी मी म्हटलो या अर्थानं येडेनिपाणी हे गाव कुणीही कॅम्प घ्यायला आदर्श अशा प्रकारचे गाव आहे. कारण या गावाला पांडू मास्तरांच्या सारख्या स्वातंत्र्य सैनिकांची परंपरा आहे. टी सावळांसारखे जनकवी या गावामध्ये होऊन गेले. याच बरोबर या गावाची व्याख्यानमाला गेली 35 वर्ष अखंडपणे चालू आहे. याचा अर्थ येडेनिपाणी हे रामराज्य आहे असं मला म्हणायचं नाही. येडेनिपाणी गावामध्ये गट आहेत का? नक्की आहे. येडेनिपाणी गावामध्ये राजकारणामध्ये वाद होतात का? नक्की होतात. पण त्याच्या पलीकडे जाऊन येडेनिपाणीच्या राजकारणाचं अनेक वैशिष्ट्य आहे की येडेनिपाणीमध्ये जे 2-4 गट आहेत त्यातनं एका गटातनं उठून माणूस दुसऱ्या गटात गेला असं शक्यतो होत नाही. यांचं काम मिलिटरीवाल्यासारखं आहे. म्हणजे मिलिटरीवाल्यांचं कसं असतंय की एकट्याची बदली केव्हा होत नाही, अख्ख्या रेजिमेंटची बदली होते. तसं येडेनिपाणीत गटाची ऍडजस्टमेंट झाली तर कुठले तरी 1-2-3 गट एकत्र येतात. पण ह्या गटातनं त्या गटात माणूस गेला असं होत नाही. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं वैशिष्ट्य असं की गट तट कुणाचाही असला तरी गावात जे विधायक काम उभा राहते त्याच्या पाठीमागे सगळे उभा राहतात. म्हणून तर येडेनिपाणी ग्रामपंचायतीला 2.25 कोटी रुपयांचं बक्षीस हे सहजासहजी मिळाल्याचं आपल्याला बघायला मिळतं. मी या सगळ्या मुलांच्या भाषणामध्ये ऐकलं त्यावरनं एक गोष्ट लक्षात आली की ही मुलं बोलण्याबद्दल उत्सुक आहेत. यांना आपण बोलावं असं वाटतंय. पण मी मुद्दाम सगळ्यांना बोला, प्रत्येकाला बोलू दे असं म्हटलं. पण कुणाचंच भाषण हे 3 मिनिटापेक्षा जास्त वेळ चाललं नाही. बरोबर आहे की नाही? हे 3 मिनिटापेक्षा जास्त वेळ का चाललं नाही तर केवळ बोलायची उर्मी आपल्या अंतःकरणामध्ये असून चालत नाही. एक राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रमसंस्कार शिबिर आहेत ते अनेक अर्थाने महत्वाचे आहेत. म्हणजे पहिलं राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरामध्ये काही जणांची प्रेम प्रकरणं जुळतात, काही जणांची प्रेम प्रकरणं जुळवायचे ब्रेकअपच होतो. म्हणजे असं उलट्या सुलट्या गमती पण सुरू असतात. ब्रेकअप झाल्यावर आणखी भयंकर प्रकार आहे की ब्रेकअपच्या अगोदर जी मुलगी माझं पिलू असं म्हणते एकमेकाला, ते ब्रेकअप झाल्यावर एकमेकाला त्या कुत्र्याचं मला तोंड बघायचं नाही अशा भाषेत धिक्कार करते. तेव्हा ह्या सगळ्या छोट्या मोठ्या गमती जरी सोडल्या तरी एक गोष्ट नक्की आहे की राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरामध्ये आपण काय शिकतो तर राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरामध्ये आपण बोलायला शिकतो. तुम्ही बघितलं असेल की आतापर्यंत ज्यांनी तोंड देखील उघडलं नाही अशी माणसं या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरामध्ये बोलली. आता बोलण्याबद्दल मी पुढच्या मुद्द्याकडे येतो. पण तुम्ही बघा की ही जी आपली राष्ट्रीय सेवा योजना आहे त्या राष्ट्रीय सेवा योजनेला देशभरातल्या यावर्षी 55 वर्ष पूर्ण झालेली आहेत. म्हणजे याचा हेतू काय आहे तर आपले जे महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये राष्ट्रीयत्वाची जाणीव निर्माण केली पाहिजे आणि त्यांना सामाजिक कार्याचा सराव मिळाला पाहिजे. त्यांना स्वच्छता आणि तुम्ही सगळ्या पातळीवरती काम केलंय. म्हणजे इथं स्वच्छता केली, इथं तुम्ही बंधारा उभा केला, पोरींनी ऑनलाईन जे भरायचे होते फॉर्म ते सगळे पोरींनी भरले. हे पोरींचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे. म्हणजे लग्न झालेली माणसं असतात त्यांच्या बाबतीत सुद्धा मी गमतीनं असं म्हणतो की बरेचसे लग्न झालेले पुरुष हे आपल्या बायकोचंच ऐकतात. एकदा एका माणसाने शर्यत लावली, बायकोचं जे 100% ऐकतात त्यांनी उजव्या हाताला थांबा आणि बायकोचं जे अजिबात ऐकत नाही त्यांनी डाव्या हाताला थांबा. म्हटल्यावर बायकोचं ऐकायच्या डिपार्टमेंटला माणसं भरारा पळत सुटली आणि बायकोचं अजिबात न ऐकायच्या डिपार्टमेंटला एक मरतुकडा माणूस जाऊन उभा राहिला. लोकांनी त्याचं कौतुक केलं आणि त्याला विचारलं की बायकोचं न ऐकता तू राहतोस कसा? तो म्हटला माझ्या बायकोनंच मला सांगितलंय तुमची तब्येत अशी तुळा मासा आहे, तुम्ही जास्त गर्दीच्या ठिकाणी जात जाऊ नका, म्हणून म्हटलं मी तिकडे गेलो नाही. तेव्हा आपल्याकडे ह्या म्हणजे मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये बायकांचं वर्चस्व असतात. पण आणखीन एक वैशिष्ट्य आहे महिलांचं की त्या अष्टावधानी असतात. तुम्ही बघा
घरात जर बाई किचनमध्ये भाकरी करत असेल आणि कोणाची गाडी वाजली, मोटरसायकल वाजली, तर ते करेक्ट सांगतात कोण आले हे नक्की सांगतात. लग्नात कोण कुठली साडी नेसली होती दुसऱ्या बायकांची हे बायका अचूक सांगतात. म्हणजे त्या अष्टावधानी आहेत. म्हणजे मी असं म्हणतो की मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये ज्या स्त्रीचा चेहरा हसतमुख आहे ते आनंदी कुटुंब मानावं. पण बायका साड्या करेक्ट सांगतात. तुम्ही पुरुषाला विचारून बघा की कासेगावचा पाहुणा आलता त्यानं सदरा कुठला घातला होता, शेनं कुठला घातला हे याला माहित नसते. ह्यो म्हणतो जाताना बायकून दिला होता तोच घातला होता मी. त्यामुळे हे अष्टावधानी असल्यामुळे तुम्ही अमेरिकेमध्ये एक अभ्यास झालाय की जी वाहनं पुरुष चालवतात आणि स्त्रिया चालवतात, तर पुरुष जे वाहनं चालवतात त्याचे अपघात जास्त होतात. कारण पुरुषांचं लक्ष जे आहे ते अनेक ठिकाणी जातं. म्हणून कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये स्त्रिया जास्त आहेत आणि म्हणून विमान चालवायचं जे काम आहे ते कुत्रं आलं काय. जनरली माझं जिथं भाषण असते तिथं हमखास कुत्रं येतं. कारण त्या कुत्र्याला असं वाटतं की नेहमीच भुंकायची जागा माझी आहे, आज भलतात हा कोण प्राणी आला इथं, म्हणून ते येत असावं कदाचित. तेव्हा स्त्रियांच्याकडे हे कौशल्य असल्यामुळे कॉम्प्युटरचं जे काम आहे, नीटपणा, बारकावा, चोखंदळपणा, हे जे सगळं आहे हे बायकांच्याकडे अतिशय चांगलं असतं. म्हणजे मी गमतीनं म्हणतो की हजारात एखादा नेता असतो, बाकीचे सगळे बायकोच्या शब्दाबाहेर नसतात. म्हणजे एखादा स्वतंत्र असला तरी तो पण म्हणतो विचार करून सांगतो म्हणजे बायकोला विचारून सांगतो. तेव्हा आपलं हे जे NSS आहे हे NSS आपल्यामध्ये ही जी कामं आता तुम्ही त्रिस्तरीय केली, म्हणजे श्रमदान केलं, स्वच्छता केली, त्यानंतर कॉम्प्युटरमध्ये जे काम आवश्यक आहे त्या प्रकारची कामं केली. म्हणजे गावाची जी रिक्वायरमेंट आहे ती तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. आणि गावानं तुम्हाला जे स्थानिक रिक्वायरमेंट, समजा दूध पाहिजे असेल, चहा पाहिजे असेल, पाणी पाहिजे असेल, यात त्यांनी काय हगे केली नाही. म्हणजे हे उभयपक्षी चांगलपण आहे. प्रौढ शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपल्याला काम करायचं आहे, प्रथमोपचाराच्या बाबतीमध्ये काम करायचं आहे, नागरी संरक्षणाच्या बाबतीमध्ये काम करायचं आहे. आणि हे डॉक्टर VK आर्वी राव यांच्या नेतृत्वाखाली 1969-70 साली, म्हणून मी म्हटलं की NSS आता आपलं 55 वर्षाचं झालं, तेव्हा डॉक्टर VK आर्वी राव यांच्या नेतृत्वाखाली देशात 37 विद्यापीठामध्ये पहिल्यांदा हे NSS सुरू झालं. आणि खास करून 1985 नंतर जेव्हा युवक वर्ष साजरं केलं गेलं, या कामाला विशेष उजाळा मिळाला. 200 विद्यार्थी असावेत, वर्षातून 120 तास काम करावं अशा सुरुवातीच्या अपेक्षा होत्या. आणि प्रामुख्यानं म्हणजे आपल्या देशामध्ये दिल्ली, बिहार, ओरिसा, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश इथं सुरुवातीला NSSचं काम, राष्ट्रीय सेवा योजनेचं काम मोठ्या प्रमाणात सुरू झालं. परत 1986 साली कार्यात्मक साक्षरता ह्याला जेव्हा महत्व दिलं तेव्हा 10 लाखाहून अधिक स्वयंसेवक त्या ठिकाणी सहभागी झाले. म्हणजे NSS मध्ये आपल्याला काय करायचं आहे तर या सेवेद्वारे विद्यार्थ्यांचे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, व्यक्तिमत्व विकास करायचा आहे. हा व्यक्तिमत्व विकास करताना लक्षात ठेवा की आपलं ग्रॅज्युएशन 3 वर्षाचं असतं, त्यात 2 वर्ष NSS करायचं असते. क्वचित प्रसंगी 2 कॅम्प केले तर चालतील, म्हणजे परत मिळणं तर आम्ही घेतो ज्यादा, पण शक्यतो एकच कॅम्प आपल्याला करायला मिळतो. म्हणजे यातनं आपलं चारित्र्य विकसित होतं. सेवेद्वारे शिक्षण हे आपल्या लक्षात येतं. तुम्ही आपलं NSSचं जे ब्रीदवाक्य आहे ते काय आहे, नॉट मी बट यू, त्याचा काय अर्थ होतो मराठी?